काल आपण न्यूमेरिकल पाहिली होती. आज पुन्हा आपण नवीन न्यूमेरिकल काय स्टार्ट करूया. न्यूमेरिकल 6 सर्वांनी लिहून घेतला असेलच. पुन्हा एकदा रीड करतो मी. न्यूमेरिकल लिहिलंय का सर्वांनी हे? यस सर. ठीक आहे, कंटिन्यू करू आपण. The no load current of a transformer is 15 ampere at 0.2 power factor when connected to 460 volt 50 hertz supply. If the primary winding has a 550 turns, calculate first magnetizing component means IM, second magnetic flux, third core loss component. तर गिव्हन डेटा सर्वांनी लिहून घ्या. सी नो लोड करंट आपण रिप्रेझेंट करतो I0 ने. तो दिलेला आपल्याला न्यूमेरिकल मध्ये 15 एम्पियर. पहा पहिलीच लाईन. नो लोड करंट किती आहे? 15 एम्पियर ऍट 0.2 पॉवर फॅक्टर. cos phi 0 इज इक्वल टू 0.2. म्हणजे नो लोडचा पॉवर फॅक्टर तो आपण रिप्रेझेंट करतो cos phi 0 ने. आपण बघितलं होतं हे नो लोड टेस्ट मध्ये. पुढे कॅल्क्युलेटर असेल तर सर्वांनी सिम्प्लिफाय करून घ्या. cos phi 0 इज इक्वल टू 0.2. phi 0 इज इक्वल टू cos इनवर्स 0.2. पहा या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू मिळेल phi 0 ची 78.46 डिग्री. आली आहे का एवढी व्हॅल्यू? cos इनवर्स 0.2 आली आहे का? यस सर. नेक्स्ट घ्या. गिव्हन मध्ये काय काय दिलं अजून आपल्याला? कनेक्टेड टू 460 व्होल्ट. नो लोड आहे म्हणजे लोड काहीच नाहीये. म्हणजे प्रायमरी वाइंडिंगचं ही व्होल्टेज इज इक्वल टू EMF किती आहे? 460 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट. म्हणजे E1 इज इक्वल टू V1 इज इक्वल टू 460 व्होल्ट. फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट अँड प्रायमरी वाइंडिंग हॅज 550 टर्न्स. म्हणजे N1 दिला आपल्याला 550 टर्न्स. इथपर्यंत गिव्हन डेटा लिहून घ्या सर्वांनी. पुढे सर्वांना माहिती आहे IM चा फॉर्म्युला, मॅग्नेटायझिंग करंटचा फॉर्म्युला. IM इज इक्वल टू I0 sin phi 0. I0 माहिती आपल्याला 15 एम्पियर साइन phi 0 ची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 78.46 डिग्री. सिम्प्लिफाय करा. आन्सर पहा तुम्हाला मिळेल 14.69 एम्पियर. आहे का व्हॅल्यू? हो आली. ठीक आहे, त्याला आन्सर 1 म्हणा. कारण आपल्याला विचारलं होतं मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट म्हणजेच IM किंवा IMU. ठीक आहे. आता सेकंड आपण काढूया कोर लॉस कॉम्पोनंट काढू आपण. कोर लॉस कॉम्पोनंट पहा IC इज इक्वल टू I0
कॉस 50 I0 आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 15 कॉस 50 आपल्याला माहिती आहे 0.2 ती व्हॅल्यू इन पाथ 3 एम्पियर. म्हणजे आपण या ठिकाणी अननोन 1 आणि अननोन 3 दोन डिटरमाइन केलेले आहेत. आता राहिलंय मॅग्नेटिक फ्लक्स. पहा या ठिकाणी IC इज इक्वल टू 3 एम्पियर इज द आन्सर 3 म्हणजे कोर लॉस कंपोनंट. आता आपल्याला काढायचं आहे मॅग्नेटिक फ्लक्स. सर्वांना माहिती आहे की ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन काय आहे E1 इज इक्वल टू 4.44 IM FN1. या ठिकाणी पहा E1 माहिती आहे 460, फ्रिक्वेन्सी माहिती आहे 50 हर्ट, टर्न्स माहिती आहे प्रायमरीच्या 550 टर्न्स. फक्त या ठिकाणी 5M अननोन आहे. काढा 5M ची व्हॅल्यू किती ते सांगा पटपट. नेक्स्ट स्टेप येईल 460 इज इक्वल टू 4.44 इंटू 5M इंटू 50 इंटू 550. मग 5M काय येईल 460 अपॉन 4.44 इंटू 50 इंटू 550. सांगा आन्सर सांगा. चला पटपट. किती आले answer? 3.76 into 10 raised to power minus 3 3.76 into 10 raised to power minus 3. ठीक आहे. अजून कोणी काढले का? 3.76 into 10 raised to minus 3. व्हेरी गुड. पहा ती व्हॅल्यू आलेली आहे 3.76 इंटू 10 रेस टू मायनस 3 मध्ये. आता 10 रेस टू मायनस 3 केला तर तो मिली वेबर मध्ये झाला. आलं लक्षात? 10 रेस टू मायनस 3 मल्टिप्लाय केलं तर वेबर, 10 रेस टू मायनस 3 मिनिमाइज केला तर मिली वेबर. म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ फ्लक्स इन दी कोर 3.76 मिली वेबर. चला नेक्स्ट घ्या. प्रायमरी ऑफ ए ट्रान्सफॉर्मर टेक 2 एम्पियर म्हणजे प्रायमरीचा करंट ऍट 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग. सर्वांना माहिती आहे लॅगिंग पॉवर फॅक्टर हा इंडक्टिव्ह लोडला असतो. फ्रॉम 230 व्होल्ट 50 हर्ट सिंगल फेज AC सप्लाय. डिटरमाइन मॅग्नेटायझिंग करंट म्हणजेच IM, आयर्न लॉस कंपोनंट म्हणजे IC किंवा IW ऑफ नो लोड करंट. ऑल्सो डिटरमाइन दी पॉवर कंझ्युम. म्हणजे या ठिकाणी नो लोड टेस्ट आहे. प्रायमरीचा करंट आहे 2 एम्पियर. ठीक आहे. गिवन डेटा घ्या. I0 is equal to 2 एम्पियर cos 50
0.8 V1 230 volt frequency 50 hertz. करा सिम्प्लिफाय बरं. सेम मगाचं सारखं cos 50 is equal to 0.8. मग 50 is equal to cos inverse 0.8. व्हॅल्यू किती येईल? अँगल सांगा किती आला अँगल? 36.86. पुढे घ्या. IM is equal to I0 sin 50. I0 ची व्हॅल्यू आहे 2 इंटू साइन ब्रॅकेट मध्ये घ्या 36 पॉइंट जी आलेली व्हॅल्यू सिम्प्लिफाय करा 1.2 एम्पियर आले का पहा. Yes, sir. बाकीचे आले का व्हॅल्यू? हो सर. IC किंवा IW ची व्हॅल्यू काढा. काय फॉर्म्युला त्याचा? IC इज इक्वल टू I0 cos 50. I0 1.6 ampere. किती? 1.6 ampere. व्हेरी गुड. 1.6 एम्पियर आलेले आहे. आता आपल्याला काढायचंय पॉवर कंझ्युम. सर्वांना माहिती आहे नो लोड टेस्टचे फॉर्म्युला बघितले आपण, म्हणजे वॅट मीटरचं रिडिंग. P इज इक्वल टू W0 इज इक्वल टू V1 I0 cos 50. V1 किती आहे? 230. I0 2 एम्पियर cos 50 0.8. चला सिम्प्लिफाय करा. किती आला आन्सर? 368 watt. किती? 368 watt. बाकीचे चला पटपट. किती आले? येतंय का पॉवर? 368 वॅट. हा सर 368 आलं. व्हेरी गुड. तर पहा आपण न्यूमेरिकल 7 पण घेतलेलं आहे. नेक्स्ट घ्या. हे घेऊ आपण. घ्या. A transformer takes 0.75 ampere when its primary is connected to 200 volt, comma 50 hertz supply. Full stop. The secondary is kept open, म्हणजे ओपन सर्किट आहे. हे टेस्ट. The power absorbed is 64 watt. Find the iron loss current and magnetizing current, म्हणजे IM आणि IC. Draw the vector diagram. न्यूमेरिकल पुन्हा एकदा सांगतोय. ट्रान्सफॉर्मर 0.75 एम्पियर करंट घेतोय. ज्यावेळेस त्याची प्रायमरी कनेक्ट केलेली आहे 200 व्होल्टला, सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे 50 हर्ट्ज. त्याच ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ओपन ठेवलेली आहे.
म्हणजे ओपन सर्किट टेस्ट आहे. ह्या टेस्टमध्ये ट्रान्सफॉर्मरने 64 वॅट पॉवर काय केली, कंझ्युम केलेली आहे. आपल्याला फाइंड करायचंय आयर्न लॉस करंट म्हणजे आयएम अँड आयर्न लॉस करंट आयसी अँड मॅग्नेटायझिंग करंट आयएम, आणि याची आपल्याला व्हेक्टर डायग्राम काढायची आहे. सेम आहे पहा. आता गिव्हन डेटा लिहा. काय काय माहिती तुम्हाला? I0 माहिती आहे 0.75, V1 किती आहे 200 व्होल्ट, I0 0.75, W0 64 वॅट. या ठिकाणी आपल्याला पॉवर फॅक्टर दिलेला नाही, पण वॅट मीटरच रिडिंग दिलेले आहे. पहा या ठिकाणी we know that W0 is equal to V1 I0 cos phi 0. W0 माहिती आहे 64, V1 माहिती आहे 200, I0 0.75. चला cos phi 0 काढा. किती आला cos phi 0? नो लोड पॉवर फॅक्टर. किती आला? cos phi 0 is equal to W0 upon V1 I0, म्हणजेच cos phi 0 is equal to 200 upon 0.75 into 200. करा सिंप्लिफाय. सर cos phi 0.45 आ रहा है. cos phi 0 0.427. 0.4266. हा ठीक आहे, 427 घ्या किंवा 42 घ्या. माहित झालं सर्वांना? आता काढा चला व्हॅल्यू. फॉर्म्युला माहिती सर्वांना? I0 IM आणि IC चा फॉर्म्युला. मग phi 0 काढा. phi 0 इज इक्वल टू cos इनवर्स 0.427 काढा. 64.72. मग पुढे घ्या. फॉर्म्युला माहिती सर्वांना? IM इज इक्वल टू I0 sin phi 0. IM इज इक्वल टू 0.75 इंटू साइन आणि अँगलची व्हॅल्यू घ्या. किती आले व्हॅल्यू? .67. कसली व्हॅल्यू ही? IM. आणि IC ची? बोला. 0.32. व्हेरी गुड. आयर्न लॉस कंपोनेंट 0.32 एम्पियर. मॅग्नेटायझिंग करंट म्हणजेच IM तो आलेला 0.678 एम्पियर. आणि मग ही जी काय आहे याची वेक्टर डायग्राम, ही वेक्टर डायग्राम काढा आणि इंडिकेट करा क्वांटिटी.
सर्वांना माहिती आहे व्होल्टेज लिडिंगला आहे, मग करंट येणार आहे. ह्या नो लोड करंटचे दोन कॉम्पोनंट IC आणि IM, दोन्ही करंट पहा तुम्ही. डायग्राम पाठली का? येस सर. झालेली आपल्याला ऑलरेडी ओपन सर्किट टेस्ट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट मध्ये. आठवतंय का झालेली? येस सर. स्पीड तुमचं फार कमी आहे. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. A single phase transformer with a ratio of 400 volt by 100 volt takes a no load current of 4 ampere. थोडस वेगळ्या स्टाईलचं एक्झाम्पल आहे. At 0.3 power factor lagging. Full stop. If the secondary supplied a current of 100 ampere at a power factor 0.8 lagging. Full stop. Estimate the current taken by the primary. सर्वांना माहिती आहे प्रायमरीचा करंट असतो I1, हा 2 याची ऍडिशन असतो I0 प्लस I2 डॅश. पाहिलं होतं आपण. घ्या गिव्हन डेटा घ्या. E1 upon E2 is equal to V1 upon V2 is equal to 400 by 100. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला प्रायमरीचं व्होल्टेज 400 दिलेलं आहे, सेकंडरीचं व्होल्टेज आपल्याला 100 व्होल्ट दिलेलं आहे. म्हणजे हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. नो लोड करंट I0 किती दिला आहे? 4 एम्पियर दिलेला आहे. त्यानंतर पहा पुढे घ्या. प्रायमरीचा पॉवर फॅक्टर दिलेला आहे म्हणजे cos phi1 दिलेला आहे. नो लोडचा cos phi0 0.3. त्यानंतर सेकंडरीचा करंट म्हणजे I2 100 एम्पियर दिला आहे, पॉवर फॅक्टर दिला त्यावेळेस 0.8 लॅगिंग. म्हणजे ह्या ठिकाणी लोड असतानाच रिडिंग आहे. कारण नो लोड असेल तर त्यावेळेस काय असेल की सर्वांना माहिती आहे की करंट 0 असेल. सेकंडरी काहीतरी करंट घेते म्हणजे 100 एम्पियर, म्हणजे त्या ठिकाणी लोड आहे. म्हणजे I2 सेकंडरीचा करंट 100 एम्पियर, सेकंडरीचा पॉवर फॅक्टर cos phi2 0.8. आपल्याला माहिती आहे फेजर डायग्राम ऑन लोड. सर्व डायग्राम काढून घ्या आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्या. पहिल्यांदा डायग्राम काढून घ्या. पहिल्यांदा डायग्राम काढून घ्या. या ठिकाणी V1 हा Y ऍक्सिसला आहे, फ्लक्स हा X ऍक्सिसला आहे.
नो लोडचा करंट पहा I0 इथं या ठिकाणी आहे. त्यानंतर ऍडिशनल करंट ड्रॉन बाय प्रायमरी टू फिलफिल दी लोड I2 डॅश हा या ठिकाणी म्हणजे इन फेज विथ नियर अबाउट सप्लाय व्होल्टेज I0 आणि I2 डॅशचा इक्विव्हॅलंट हा काय आला I1. आता अँगल पहा V1 आणि I2 डॅश मधला अँगल φ2, V1 आणि I0 मधला अँगल आहे φ0. आता नेक्स्ट I2 डॅशचा एक्झॅक्ट अपोजिट फेजर हा काय I2, V1 चा एक्झॅक्ट अपोजिट फेजर E2 म्हणजे सेकंडरीचा EMF, सेकंडरीचा EMF आणि सेकंडरीचा करंट याच्यामधला अँगल φ2. डायग्राम काढली का? मग या पुढे cos φ0 म्हणजे नो लोडचा पॉवर फॅक्टर तो 0.3 आहे. म्हणजे φ0 इज इक्वल टू cos इनवर्स 0.3. किती आला अँगल पहा बरं φ0 आलाय का 72.54. येस सर. त्यानंतर cos φ2 म्हणजे ज्यावेळेस सेकंडरी लोडेड असेल त्यावेळेसचा अँगल 0.8. cos φ ला किती 0.8 सेकंडरीचा. सेम काढा φ2 इज इक्वल टू cos इनवर्स 0.8 याची व्हॅल्यू 36.87 डिग्री येते. आली का? येस सर. आली आहे का? अरे आली आहे का? येस सर. तर पहा आता या ठिकाणी आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो काढणार आहे. तर सर्वांना माहिती आहे K इज इक्वल टू E2 अपॉन E1. E2 किती आहे 100, E1 किती आहे 400. ट्रान्सफॉर्मेशन रेशो भेटला आपला 0.25 म्हणजे लेस दॅन 1. म्हणून मी अगोदर म्हटलं होतं ट्रान्सफॉर्मरचं इनपुट 400 आहे, आउटपुट 100 व्होल्ट आहे, लेस दॅन 1 आहे म्हणून हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. K ची व्हॅल्यू आली 0.25. आता पुढे या ठिकाणी आपल्याला लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वापरायचा आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे I2 डॅश इज इक्वल टू KI2, I2 डॅश इज इक्वल टू KI2. आपण पाहिलं होतं शॉर्ट सर्किट टेस्टला फॉर्म्युले पाहिले होते. K ची व्हॅल्यू 0.25, I2 100, I2 डॅश आला 25 एम्पियर. फ्रॉम द फिगर टू ऑफ फेजर डायग्राम अप्लाय लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. हा फॉर्म्युला पाठच करायचा आहे. या I1 स्क्वेअर इज इक्वल टू I0 स्क्वेअर प्लस I2 डॅश स्क्वेअर प्लस 2I0 इंटू I2 डॅश cos φ0 मायनस φ1. किती आलं रे?
हा फॉर्म्युला ह्या डायग्राम वरून पहा, म्हणजे हा जो काय पॅरलोग्राम दिसतोय पहा, ह्या पॅरलोग्रामचा फॉर्म्युला घेतला आपण, लॉ ऑफ पॅरलोग्राम. हा 10th स्टँडर्डला तुम्हाला जॉमेट्री म्हणजे भूमितीमध्ये झाला असेल. पुढे घ्या, व्हॅल्यू टाका. I1 स्क्वेअर इज इक्वल टू I0 ची व्हॅल्यू किती आहे 4, 4 चा स्क्वेअर प्लस I2 डॅशचा स्क्वेअर. I2 डॅश किती आहे 25, 25 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू I0, I0 किती आहे 4 इंटू I2 डॅश 25 इंटू कॉस I0 किती आहे 72.54 डिग्री मायनस 36.87 डिग्री. या ठिकाणी तुम्ही φ1 किंवा φ2 म्हणू शकता. सांगा किती आली. डायरेक्ट मला I1 ची व्हॅल्यू सांगा. I1 स्क्वेअर तुम्हाला एवढा मिळेल. I1 स्क्वेअर ची व्हॅल्यू 794.946. स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडचं. किती आली व्हॅल्यू बोला. कॅल्क्युलेटर घेऊन बसला असाल तरच तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल. उगाच पाण्यात काय अर्थ नाही. किती आली व्हॅल्यू I1 ची 28.1947. अजून दुसरं कोणी पटपट रे, वेळ नाही एवढा आपल्या जवळ. किती आली व्हॅल्यू 28.19. 28.19 एम्पियर. पहा आपल्याला काढायची होती प्रायमरीची करंट व्हॅल्यू. पहा आपला नंबर तुम्ही काय विचारलं होतं, एस्टिमेट द करंट टेकन बाय द प्रायमरी. म्हणजे आपल्याला काढायची व्हॅल्यू I1 ची. आपण ती I1 ची व्हॅल्यू काढलेली आहे. सेम टाईपचं एक्झाम्पल घ्या होमवर्क म्हणून. ए सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर with a ratio of 500 by 200 volt takes the secondary supplies a current of 50 ampere 50 at a power factor 0.85 lagging. Full stop. Calculate current taken by primary. प्रॅक्टिस साठी देतोय. न्यूमेरिकल ची व्हॅल्यू पहा. I1 ची व्हॅल्यू 22.53 एम्पियर येईल. सिम्प्लिफाय करायचं सर्वांनी. सेम आता जे आपण पाहिलं फेजर डायग्राम काढायची, त्यानंतर तुम्हाला सर्व दिलेलं आहे आणि एंडला तुम्ही लॉ ऑफ पॅरलोग्राम अप्लाय करायचा आहे आणि मग तुम्हाला I1 ची व्हॅल्यू मिळेल. टेंटेटिव्ह आन्सर सांगतो तुम्हाला मी 22.53. ठीक आहे.